माझं काय मत आहे की तुम्ही महार शब्द वापरू नका. महाराबद्दल काय ठाकरे बोलू नका. म्हणल्यावर चालतंय वर्गीकरण काही? करा ना. मी तुम्हाला नाही अरे, म्हणत नाही. मी काय म्हणतोय, वर्गीकरण करायचं आळबळ आहे तर ना होणारच आहे, करा. तू पण सोड ती. आंदोलन करू राहिले तुम्ही, ती टेस्ट शो करू राहिले, शिवी ऐक ना, द्यायला म्हणजे शिवी देण्यासाठी करू राहिले का टेस्ट उपवर्गीकरणचा शो? तर विषय सोडून दे, आंदोलन उपवर्गीकरणचा टेस्ट तर शो विषय आंदोलन सोडून करू दे राहिले तू. का हे शिवी देण्यासाठी हा. करू राहिले का? लोकांच्या म्हणजे लोकांच्या जातीला का तुम्ही खालच्या जातीचं समजतात का कोणाला? अरे कोणाला आपल्या जातीचं प्रेम असते, कोणाला आपल्या समाजाचं प्रेम असते. मग तुम्ही आमच्या समाजाला शिव्या देताय तर आम्ही आम्ही गप्प बसावं? मी काय सांगून राहिलो, आम्ही शिवीगाळ कधीच करत नाही. जो देत असाल ना तर त्याला आम्ही समजून सांगू, असं नाही आहे. पण गोष्ट काय आहे की डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका, जेणेकरून काय होते की समाजामध्ये तेढ निर्माण होऊन राहिलं. तुमच्यामुळे झगडे होऊन राहिलेले आहे समाजामध्ये. झगडे फिगडे अर्धी हिंदी अर्धी मराठी, अरे माणूस मराठी बोल. अर्धी हिंदी. झगडे आता त्या फिगडे कुठलं धाराशिवमध्ये काय आहे की धाराशिवमध्ये झगडे झाले माहित आहे ना? धाराशिव. ते कुठले अर्धी हिंदी मारतो, अर्धी त्यांना मराठी मारहाण केली. मारतो. हे आणि तुमच्यामुळे दिशी होऊन मारून राहिलेलं बोलतोस आहे. मला. हे तुमच्यामुळे होऊन झालेलं आहे हे सगळे. त्यानं समाजाला बोलले, त्याला काय ट्रोल केला नाही? हे बघा, त्याला ट्रोल कर की. ऐका, आम्ही त्यांच्या विरोधात म्हणजे जो राजू थाटेला आम्ही समर्थन नव्हतो करत. हा. जेव्हा राजू थाटे वाईट सुलट बोलत होता अण्णाभाऊ साठेबद्दल, हा. तू समर्थन करत होता त्या वाईट सुलट टायमाला. बोलत, आमचं समर्थन नव्हतं. 90% काय आम्ही केलंयस तू? होतो. ऐक, तू समर्थनच केलेलं आहे की काय केलंय दुसरं? त्याच्यावर व्हिडिओ बनव. त्याच्यावर काय व्हिडिओ बनवला नाही? आम्ही अगोदर सांगितलेलं आहे, आम्ही भीम सैनिक काय आहे सांगितलेलं सगळ्यांनी. आहेस? ऐका दादा, आणि गोष्ट काय आहे की आताच्या माणसानं तोंड बंद केलं होतं. त्यानं म्हटलं होतं ना, आनंदराजे आंबेडकरांनी सांगितलं होतं की बा कोणाला ट्रोल करू नका, सांगू नका, कोणाला काही बोलू नका, वाईट सुलट बोलू नका. महापुरुषाची तुम्ही काय विटंबना करू नका, रिस्पेक्टनी बोला. त्यांच्या वक्तव्य होतं. आम्ही म्हटलं बरं जमलं बाबा, आता वादविवाद होणार नाही, शांतता होणार, सगळ्या गोष्टी. मी काय म्हणतोय, तू त्यांच्याबद्दल काय काही शब्द वापरतोयस, काय काय बोलतोयस, हे तुला माहितीये का? मला ते सांगा, मलाही सांगा, सचिन साठेनं की का महारांना काय हेच घेतलं का हो? महारांना तोलर समजतात का होते? मग तुम्ही मांगांना ट्रोल समजत आहे का? आम्ही ट्रोल नाही, मातंग समाज आमचा भाऊ आहे लहान, आम्ही मांग म्हणत नाही कधीच. मग आम्ही मातंगच म्हणतो, मांग म्हणत नाही. आम्हाला आणि हे डायरेक्ट महार म्हणतात, तो महार म्हणतात. नेमकं महार म्हणजे काय ते सांगा बरं दादा मला. मग तुम्ही डायरेक्ट मांगते म्हणताय. आम्ही ऐका ना दादा, जो मागते म्हणत असेल ना त्याला आम्ही बोलतो. ऐका, कोण काय बोलताय काय ती तर सांगा. तू कधी कोण मागताय म्हणले त्याच्यावर ट्रोल केलं? आमच्यापर्यंत व्हिडिओ आलेच नाही ते. आले बा, तुला पाठवून देऊ का मी? मला पाठवून द्या. ऐका, मला पाठवून द्या. पण गोष्ट काय की महार शब्द वापरू नका म्हणा त्यांना. तुम्ही आंदोलन करू राहिले करा ना. तू त्या राजू थाटच्यावर उद्या व्हिडिओ बनव. त्यानं मागत्या म्हणला होता, मला ऐका ना, शिवाय दिला होता. ऐका, मलाही सांगा, महार शब्द वापरायचा नाही. अगोदरी त्यांनी वापरलं होतं की बाबासाहेब जेवण राहिले तर महाराजा ढुंगणार मारल्या असत्या. आता म्हटलं का आम्हाला महार चालत नाही. हे काय बोलणं आहे हो तुमचं? महारांनी सगळ्या गोष्टी केल्या. अहो मलाही सांगा, मातंग समाजावर अत्याचार कोणी येतो का हो? तू बोलला ती शब्दाचं बोलला. तू काय म्हणलास एका व्हिडिओ मध्ये? हे पण म्हणला होतास की तुम्हाला घर बांधून दिले, ही दिले, ती दिले. स्टेटमेंट माहित आहेत का तुला? काय मला माहिती आहे मला. त्याचं स्टेटमेंट माहित आहे का? किती पैसे खाल्लेला ती तुला माहित आहे का? त्याच्या मागे माहिती नाही. कायचे पैसे खाल्ले ते सांगा मला. कोण घर बांधून दिलेलं वगैरे ह्याच्या मागे पण काहीतरी त्याने खाल्लेलाच आहे की. कोण बांधून दिले, त्याने किती पैसे खाल्लेला आहे तुला हे माहिती आहे का? हो दादा, हे बघा, आम्हाला कोण खाल्ले काय खाल्ले आम्हाला काहीच माहित नाही. पण महाराची पुण्याई आहे. कसं काय माहितीये? ऐका ना, महाराची पुण्याई आहे. महारानं सगळ्या गोष्टी करून दिलेल्या. ते माझं एकच विसरायचं नसतं. मग मी काय म्हणलोय, त्याच्यात पण दलाली केलाय तुम्ही. त्याच्यात सुद्धा सोडलो नाही, त्याच्यात दलाली करून पैसे खाल्लेला आहे. दलाली कोण केली काय केली आम्हाला ठाऊक नाही. हो, मग तुम्हाला काय घेणं दलालाचं फलालाचं? आमचं म्हणणं काय आहे बाबा, आमचं म्हणणं काय, वादविवाद झाला पाहिजे आणि डायरेक्ट तुम्ही महार शब्द वापरू नका की महार चालत नाही. हो, मी काय म्हणतोय, मग तुला कळलं पाहिजे की तू कसा ट्रोल करतोय, काय करतोय. काय मत आहे हे बघा, माझं एकच मत आहे की महार शब्द वक्तव्य आले पाहिजे, महार हा शब्द आला पाहिजे नाही, माझं हे मत आहे. तुम्ही मांग म्हणल्यानंतर चालतंय नाही, मांगही बोलला नाही पाहिजे. मांग आणि महार शब्द आला नाही पाहिजे कोणा तोंडातून. मला हेच शब्द आला पाहिजे, मातंग समाज. मग तू ही बोललास, मग हीच शब्द तू ती मागत्या म्हणतात त्यांना तू उत्तर का देत नाहीस आणि त्यांना तू काय बोलू शकत नाहीस?
एकसारखी विचारसरणी नसते. एका हाताला 5 बोट एकसारखे अरे नसतात. मग तुझे विचार कसे आहेत ती बघ. तू ट्रोल करते वेळेस आहे का माझं काय विचार मत करून आहे, ट्रोल कर. महार म्हटलं की सारा महारांना लागतं. ऐका, महार बोलले की सारा महारांना लागत असतं. नाही फक्त आहे का लाईक आणि फॉलोअर्स साठी आहे का तू बघा प्रत्येक वेळेस दादा, भाऊला गोष्ट काय बदनाम सांगू करायचं राहिलो नाव मी, एक देऊ. रिस्पेक्ट असते बोलण्याची, एक रिस्पेक्ट असते दादा बोलण्याची. माझं मत आहे, आंदोलन करू राहिलो ना आपण, सरकारच्या विरोधात करा, कोणा जातीच्या विरोधात करू नका आणि कोणाच्या जातीला काही दुखू नका. माझं मत हे आहे. माहितीये का, ऐक तुला सांगतोय, तू भाऊला फक्त फॉलोअर्स आणि लाईक साठी ट्रोल करायचं ही करू नको. पूर्ण बघा माहिती दादा, घेऊन हे तू बघा, ट्रोल कर. तुम्हाला तुमच्या नेत्याच्या बद्दल तुम्हाला खूप वाईट वाटू राहिलं ना, तर आम्हाला हे वाईट वाटते की आमच्या जातीवर तुम्ही काही बोलता. मला अरे, सांगा दादा. troll तर- अरे मला का म्हणायचंय, तू राजू थाटेवर बी ट्रोल कर की. हो त्यानं दादा, सरळ राजू मानत्या थाटेबद्दल म्हणलेला आहे, कसं- सरळ त्यानं शिवाय दिलेला आहे. हो, त्याला हे काय बघा. करू शकत नाही. तो तुझ्या माणूस समाजातल्या सुधारला बी ना. माणसाला सोडू नको तू. तो माणूस सुधारला ना. का सुधारला? आजच्या सभेमध्ये बघितलंयस का काय बोललेला आहे? आता मलाही सांगा, आजच्या सभेमध्ये का बोलला तो? कारण बघ ना व्हिडिओ बघ ना. सचिन साठेंनी वक्तव्य त्या पद्धतीचं केलं त्या कारणामुळे दादा. काय वक्तव्य केले? पहिलं कोण केलेलं आहे? पहिलं राजू थाटेने केलेलं आहे का? राजू थाटे हा माणूस चुप्प होता, बोलत नव्हता. चुप होता? अरे तुला जरा नॉलेज आहे का थोडं? चुप होता. पहिले त्यानं लातूर मधल्या भाषणामध्ये बोलला का? काय बोलला तर ते आम्ही सांगा. बळं सुद्धा त्याचं नाव काढत नाही कुठं. काय बोलला होता ते सांगा. भाऊच्या कुण्या भाषणामध्ये त्याचं नाव घेतलेलं दिसलंय का तुला? भाऊनं कधी त्याचं नाव घेतलं का? माझं महार म्हणजे काय, हा? भाऊनं नाव नाही घेतलं तर मग महार म्हणावं का डायरेक्ट दादा? मग त्यानं मागत्या म्हणावं का? त्यानं आता मागत्या हे म्हणायला बघा, चालते तुला? ज्याने बोलत त्याले बोला, पण कसा महार शब्द वापरू नका. म्हणजे हा महार सगळ्याला लागतो दादा. हा ठीक आहे. मी काय म्हणतोय, तू भाऊला ट्रोल केला होतास, त्यानं मागत्या म्हणले, त्याला ट्रोल करतोस का तू आता? कारण त्यानं तुझ्या घरात येऊन मारते, तुला माहितीये. आणि तुला असं बी दादा, समजू नको मी बी तुला घरात येऊन करतोय. गोष्ट काय आहे बघा, ज्यानं जो बोलला त्याला बोलायचं असतं. पुऱ्या जातीला शिवी नाही द्यायची, पुऱ्या जातीला ट्रोल नाही करायचं, पुऱ्या जातीला बोलायचं नसतं दादा. अरे मी काय म्हणलोय, मागत्या त्यानं बोलला, त्यानं पूर्ण जातीलाच बोलला का? एकट्याला बोलला का त्यानं? मागत्या का बरं म्हणला त्यानं? माझं सगळ्या काय मत जातीलाच बोलला आहे, होता का? माझं काय मत आहे, तुम्ही उपवर्गीकरण करून राहिले ना, तर करा बिंदात. अरे आम्हाला तुला काही एवढे घेणं तरी देणं शब्द नाही आहे. माहितीयेत का? त्या नाही का डायरेक्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना महापुरुष नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न मी त्यांना मानतो. एक कलाकार आहे, मी मानतो. मी काय म्हणलो, तेव्हा तुझ्या कानामध्ये काही गेलं होतं का त्या टायमाला? माझ्या कानामध्ये नाही गेलं, पण तुमचे जे शब्द आहे, अगोदरी शब्द वापरले होते सचिन साठेंनी की बाबासाहेब जिवंत राहिले असते तर महाराजा ढुंगणार मारला असतं, हे वक्तव्य केलं होतं. ते महार लावला होता. ऐक ना ती किती तारखेला म्हणले होते? राजू थाटेनं लातूर मधली सभा किती तारखेला झाली होती? याच्यातलं तुला माहित आहे का? मला ती सभा कधी झाली, काय झाली, मला काही घेणं देणं नाही. मग तुला एकच सांगतोय, तू ट्रोल करते वेळेस आहे का सगळी सिच्युएशन बघून करत बघा दादा, खोटं काही हे बघा, खोटं बोलत नाही मी, खरं सांगून राहिलो. मला हे अशी बदनामकी करायला लागलायस, मी तुला घराच्या बाहेर निघायला, ऐक, तुला घराच्या बाहेर निघायचं नाही, अशी बदनामकी करेल मग मी. तर एवढं लक्षात असू दे तुझ्या. गोष्ट ऐका, ठीक आहे? बदलामी नाही. आता महार शब्द आलाच नाही पाहिजे. तुझा सगळा ऍड्रेस माहित आहे. तू काय बोललेला कॉलिंग आहे आमच्याकडे, तू काय म्हणलास माहिती आहे धमकी देऊ नका, धमकी देऊ नका, लक्षात ठेवा. धमकी द्यायची नाही मला. कोण आहेस मी माहित आहे ना? ऐक, तुझी एक रेकॉर्डिंग आहे. मला धमकवायचं नाही, लक्षात ठेवा. धमकवायचं नाही मला. तू मला हे शब्द सांगतो, बोललेला का नाही? ऐक ना, धमकी तू दुसऱ्याला शब्द देता बोललेला का मला नाही? देऊ नका. मी तुमच्या रिस्पेक्ट न बोलून राहिलो तर रिस्पेक्ट तुला धमकी दाखवायची आहेच का? तुला धमकी दाखवायला तू आहेच का? तुला धमकी दाखवावी? तुला धमकी कोण दाखवली? एक लाईक आणि फॉलोअरसाठी समाजात तीर निर्माण करायचे प्रयत्न करायला तुम्ही कुराले, मी करत नाही. मी तर डायरेक्ट सांगतो. मग तू कसं काय म्हणलास रे? आमच्या समाजाचे आम्हाला लोक मारतात म्हणून मी आरक्षणाला समर्थन आहे, फक्त सोशल मीडियावर मी विरोध दाखवतोय, हे म्हणलायस का नाही तू? कधी बोललो? रेकॉर्डिंग तुझ्या पाठवू का तुला? कधी बोललो? तुला रेकॉर्डिंग पाठवू का? व्हिडिओ कॉलिंग? तू रेकॉर्डिंग वर म्हणलेला आहे की मी समर्थन करतोय, फक्त माझ्या समाजाचे लोक मला मारतात म्हणून मी बोललेला आहे, विरोध करतोय ह्यांना. कधी बोलले तुम्ही? आणि नाही तू मी कशाला बोलू? तुम्ही बोलले काय? सोशल मीडियावर आहे का तू? हो, तुम्ही विरोध दाखवतोय. तुम्ही बोलले असल. तू फक्त सोशल मीडियावर आहे का विरोध दाखवतोस आणि ट्रोल करायचे काम करतोय. तुम्ही बोलले असाल ओमकारजी. ठीक आहे, मी काय म्हणतोय, तू करत राहत जा ट्रोल. गुलाब ऐकून घ्या. अरे साहेब, माझं नावच नाही, माझा फोटो टाकतो तुला.
माझं नावच काही तुला माहिती? तुला माझं अख्खं बॅकग्राऊंड माहिती असेल. अरे दादा, तू नावच कशाचं सांगायचं बघतोय? ऐकून घे दादा, माझं काय मत आहे हे बघ. माझं मत आहे, तू सचिन साठेचा काय कार्यकर्ता आहे काय मला काही घेणं देणं नाही. माझं एकच मत आहे की तुम्ही बोलायच्या वेळेस तुम्ही बोलायच्या वेळेस तुमचे विचार कुठं जातात बोलायच्या वेळेस हे मला कळत नाही. तुझे विचार कुठे जातात? त्या टायमाला राजू थाटे बोलतो तेव्हा तुझे विचार कुठे राजू जातात? थाटे हे बघा, राजू थाटे बोलतो ना, तर आम्ही त्याच्या विरोधात होतो. काय सांगितलं मी तुम्हाला? राजू थाटे तुझा बाप ठीक आहे काय? त्याचं तू माघारी पाडतोय. सचिन साठे तुझा बाप आहे काय? कोण? मग मी सचिन भाऊ बद्दल तुला काय बोललो? कारण मी काय म्हणलो, तुला ट्रोल करायचं असेल माहिती घेऊन ट्रोल कर. राजू साठेचा बाप, सचिन साठे तुझा बाप आहे का ते सांग मला. मी तुला काय म्हणलो, तू ट्रोल कर, माहिती घेऊन ट्रोल कर. माझं काय मत आहे हे बघा, माझं काय मत आहे की तुम्ही महाराज शब्द वापरू नका. महाराबद्दल काय बोलू नका. वर्गीकरण करा ना, मी तुम्हाला नाही म्हणत नाही. मी काय म्हणतोय, वर्गीकरण करायचं, पण आंदोलन करू राहिले तुम्ही, टेस्ट शो करू राहिले, शिवी द्यायला म्हणजे शिवी देण्यासाठी करू राहिले का टेस्ट शो? विषय सोडून दे. आंदोलन करू राहिले हे शिवी देण्यासाठी करू राहिले का? लोकांच्या म्हणजे लोकांच्या जातीला का तुम्ही खालच्या जातीचे समजतात का कोणालाही? अरे कोणाला आपल्या जातीचा प्रेम असते, कोणाला आपल्या समाजाचं प्रेम असते. मग तुम्ही आमच्या समाजाला शिव्या देताय. मी काय सांगून राहिलो, आम्ही शिवीगाळ कधीच करत नाही. जो देत असाल ना तर त्याला आम्ही समजून सांगू असं नाही आहे. पण गोष्ट काय आहे की डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका, जेणेकरून काय होते की समाजामध्ये तेढ निर्माण होऊन राहिलं. तुमच्यामुळे झगडे होऊन राहिलेले आहे समाजामध्ये. झगडे फिगडे अर्धी हिंदी अर्धी मराठी. अर्धी हिंदी. आता त्या कुठलं धाराशिव मध्ये की धाराशिव मध्ये झगडे झाले माहित आहे ना? त्या कुठला त्यांना मारहाण केली. हे तुमच्यामुळे होऊन राहिलेलं आहे. हे तुमच्यामुळे होऊन झालेलं आहे हे सगळे.